ऊन इतकं पडत आहे ना आणि चेहरा इतका काळा होत आहे. बाहेर जात नसेल तर पण घरात उन्हाचे किरण येतात आणि त्याच्यामुळे चेहरा काळा होतो. म्हटलं चला आज घरीच एक होम रेमेडी करूया. बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गुलाबजल आणि त्याच्यामध्ये थोडीशी फिटकरी घालून मी असं असं छान एक छान डव म्हणजे पातळ असं डव बनवून घेतलं. त्याच्या आधी फेस वॉश करून घेतले. त्याच्यानंतर मग छान असं सगळं चेहऱ्याला मी हे बेसन अप्लाय करून घेत होते. जितकं म्हणजे लई घट्ट नाही करायचं, थोडंसं अप्लाय करता यावं असंच त्याची पातळ ठेवायचं आणि ते छान असं फेसला आणि जिथं जिथं टॅनिंग झालं आहे तिकडं सगळीकडं मी अप्लाय करत होते. मान, परत चेहरा. त्याच्यानंतर लावून घेतले आणि 10 मिनिटं मी त्याला ठेवणार. म्हणजे जरासं सुकल्यानंतर मग थोडं हातावरती पाणी घेऊन असं स्क्रब करत होते. जोर पण नाही करायचं, थोड्या हलक्या हातानं करत राहायचं. म्हणजे ते जे जेवढं ड्राय झालं होतं तेवढं मी थोडंसं हलक्या हातानं स्क्रब करून घेतले आणि त्याच्यानंतर मी थंड पाण्यानं फेस वॉश करून घेतले. गरम पाणी नाही वापरायचं, थंड पाण्यानं करून घ्यायचं फेस वॉश आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आता धुतानाच तुम्हाला कळत असेल चेहरा इतका डार्क झाला होता माझा आणि त्याच्यानंतर किती छान असं चेहऱ्यावर ग्लो आला आहे. हे नॅचरल ग्लो खरंच बेसन आणि हे हळद किंवा मी फिटकरी आणि गुलाबजल हे जे म्हटलं ना हे खरंच याच्यानं खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती. तर मग आठवड्यातनं 2दा करायला काय हरकत नाही. कसा वाटला तुम्हाला माझा फेस पॅक नक्कीच सांगा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.